कोण घाडगे काय विचारताय? अहो तुम्हाला घाडगे माहित नाहीत? तुम्ही ठाण्यात नवीन आहात का? की ह्यापूर्वी तुम्ही ठाण्यात दागिना खरेदी केला नाहीत? अहो घाडगे म्हणजे ठाण्यात मोठं प्रस्थ आहे. आता ना नवीन डीपी मी हाच ठेवते. काय शामराव? अहो काय गुरुजी, अहो किती उशीर. अण्णासाहेब केव्हाची वाट पाहतात तुमची. चला बरं लवकर, चला चला या. हे काय गवत आणि दुर्वा याच्यातला फरक कळत नाही तुम्हाला? चांगल्या दुर्वा काढून आणा. नमस्कार अण्णासाहेब. या हिरे आणि चांदी यांची पारख करण्यात माझा हात कोणी धरणार नाही, पण माणसांची पारख आमच्याकडून कशी चुकते कळत नाही. काय हो गुरुजी, तुम्हाला उशीर कसा झाला? मुहूर्त तुम्ही काढला होता ना? मग गाडग्यांना दिलेला शब्द आणि वेळ ही दोन्ही महत्वाची असते आणि ही दोन्हीही पाळली गेलीच पाहिजे. अहो पण अण्णासाहेब, पूजेची सगळी तयारी झालेली आहे. आपण लगेच पूजेला सुरुवात करूया. तेवढं पंचामृत आणि नैवेद्य दिसत नाहीये. म्हणजे आमच्याकडून हलगर्जीपणा झालाय तर? अजून पंचामृताची तयारी नाही झाली. आईचं लक्ष कुठे आहे? का त्यांनी निवृत्ती जाहीर करून टाकली आहे? आई, आपण दागिने फक्त पूजेसाठीच का बाहेर काढतो? म्हणजे आपण सगळेजण एरवी का नाही घालत ते दागिने? आपल्या घाडगेंच्या घरात एवढं सोनं आहे, एवढे दागिने आहेत, पण आपल्याकडे बघून तसं वाटतंय का? हा, पण ऍटलीस्ट सेल्फी काढण्यापुरते तरी द्यायला पाहिजे ना आपल्याला. वा, काढूया. हा, सगळ्यांचे तुमचं काय ते सेल्फी का काय ते काढूया बरं का. अगं पूजेचं काय, पुढच्या वर्षी सुद्धा होईलच की. आणि तसही अजून पूजेची पूर्ण तयारी झाली कुठे? कसू दे, द्या द्या हो. अगं सासून केलं काय आणि सुनेनं केलं काय, पूजेची तयारी करणं महत्वाचं. काम व्यवस्थित आणि वेळेतच झालं पाहिजे. जमेल हो, तुम्हालाही जमेल. अगं भाग्यश्री, दाणे सोलून झाले का? आई, हेच म्हणते मी की निदान अक्षयसाठी तरी एखादी शहाणी सून आणावी लागेल या घरात. वसुधा, अगं असं बोलू नये. तुझ्यातही दोष आहेत. मी तुझी सासू आहे, तरी तुझी उणी दुणी कधी काढलीत का? नाही. बर मला एक सांग, शहाणी सून म्हणजे नक्की काय ग? म्हणजे ताक झालंय का हे? भाग्यश्री, हेच म्हणते मी की तिला घरातलं सगळं काम आलं पाहिजे. म्हणजे माझी भाची नाही का केतकी,
तिला घरातलं सगळं काम येतं. छान हो छान. बर, ह्या विषयावर अण्णांची तूच बोलशील ना? तसं नाही ग, म्हणजे काय की माझ्याकडून कमी जास्त बोललं जाईल ना, आणि तुझ्या भाचीला ह्या घरात सून करून आणण्याचं तुझं स्वप्न तुटायला नको हो. काय आजची पूजा निर्विघ्नपणे पार नाही पडली ना, तर माझ्याच मनात टोचत राहील. एका छोट्या घरापासून सुरुवात करून आज अगदी प्रत्येकाला स्वतंत्र खोली असेल एवढं मोठं घर दिमाखात उभं आहे. आजच्या दिवशी घाडग्यांच्या घरातल्या सर्वात धाकट्या मुलाकडून या वास्तूची, वास्तू पुरुषाची पूजा केली जाते. आज हा मान आमच्या धाकट्या नातवाला अक्षयला मिळणार आहे. अहो पण अण्णासाहेब, अक्षय आहे कुठे? सोहळं नेसून तयार होत असेल. बाकी सोहळ्यात अक्षय अगदी राजबिंडा दिसेल हो. हे सोहळा तर तूच घाल. मी हो, काय काय बोलतेस काय तू दादा? नाही तर अक्षयला शोधून आण ना. मी नाही, मला खात्रीच होती हे असं घडणारच होतं. आज सकाळी पंचांग बघितलं तेव्हाच कळलं, अक्षयचा राहू वक्रस्थानी आहे. तुला माहिती होतं तर मग बोलला का नाहीस? अरे बाबा, तेच सांगायला त्याच्या खोलीत गेलो, तोपर्यंत अघटित घडलं होतं, तो निघून गेला होता. कमाल आहे, आपल्याला पूजेला बसायचं हे माहित असून सुद्धा असा न सांगता कसा काय गेला रे तो? शेजारच्या परांजप्यांना ठाऊक असेल हो आपला अक्षय कुठे गेलाय ते. काय माई, अहो तो मला नेहमी सांगून जातो, पण नेमका आजच सांगून गेला नाही. असं होईल का ग? एके दिवशी आपल्याला कुणालाही न सांगता हा लग्नच करून आपल्या समोरून उभा राहील काय? मग तेव्हाही तू असंच म्हणशील. काय करणार, पदरी पडलं, पवित्र झालं असं मानून आपण त्याला होकार देऊ, नाही का? माई, अहो खरंच चुकलं माझं, पण आता अण्णांना कळलं तर? काय अक्षय कुठे गेला हे तुम्हाला माहित नाही? नाही. आणि निर्लज्जासारखे तोंड वर करून सांगताय मला. गाडगेंच्या घरात आजही परंपरा पाळल्या जातात, कायम राहील, आणि त्या मोडण्याची हिंमत कुणीही करायची नाही. 5 मिनिटाच्या आत मला अक्षय हवाय. काय करताय? सोड दादा, अक्षय. विचार करतोयस का तू? अक्षय काय नको दादा, ऐक ना. मी अजिबात बोलू नका. दादा, अक्षय प्लीज टेल हर यार. नको ना दादा, राडा होईल यार. ऐक ना, चल उतर तू. प्लीज एकदा विचार कर दादा. चल उतर. चल 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 चल. ये. चल गप्प बस. अक्षय ए, अण्णा, कुठे सापडला हा? आणि हा काय प्रकार आहे? कोण आहे ही मुलगी? अण्णा मी सांगते, तलावपाळीला बसले होते हे दोघं, आणि ही मुलगी अक्षयची गर्लफ्रेंड आहे, कियारा सावंत. A201 स्वप्नपूर्ती माझीवाडा. शामियाना म्हणून येऊरला जे हॉटेल आणि बार आहे ना, त्याचे मालक महेश सावंत, हिचे बाबा. डॅडी, हे ग बिचारी, धड कपडेही नाहीत तिच्याकडे घालायला. हिच्याकडे बघूनच कळतंय हिच्यावर झालेले संस्कार सुद्धा किती तोकडे झाले असणार. माझी ओढणी.
इकडे आता. तुमच्या मुलीला म्हणाव, दिवा स्वप्न पाहू नकोस. आमच्या अक्षयचा नाद सोडून दे. आमच्या घराण्याशी संबंध जोडण्याची हिंमत केलीच कशी तिने? आमच्या घराण्याचं आज ठाण्यात नाव आहे. दागिना मग तो कुठलाही असून देत, लोक आमच्याकडे येतात. कारण आमच्या नावामागे विश्वास, परंपरा, सभ्यता आहे. आम्ही व्यापार करतो, पण आमची पातळी सोडत नाही. अक्षय, तू का सायलेंट मोड मध्ये उभा आहेस? स्पीक अप डॅम इट. सांग ना या सगळ्यांना दॅट वी लव्ह इच अदर मॅन. मग मी माझ्या बाबाला सांगितले तर तू का नाही? व्हाय कांट यू टेल युअर पीपल? अक्षय, अक्षय, तोंड वर करून बोलायचे संस्कार आमच्या घराण्यात होत नाहीत. आणि म्हणूनच महत्वाचे निर्णय आमच्या घरातली वडीलधारी मंडळी घेतात. ओ, पण किती ओल्ड फॅशन थॉट्स आहेत हे. पण अजून काय ते? आपल्या बार मध्ये सुद्धा असे कस्टमर येतात आणि मोठ्याने बोंब बोलतात. ओ सावंत, आमच्याच घरात येऊन आम्हाला अक्कल शिकवू नका. काही ते कपडे, काही ती केसाची वळणं, काही ती बोली. आमच्या घरच्या बायका बघा कशा घरंदाज आहेत. चल बेटा, या अशा फालतू माणसांच्या नादाला नाही लागायचं आपल्याला. हो, ए आवाज खाले गाडग्यात. अक्षय, अक्षय बोल. चल अक्षय प्लीज काहीतरी बोल. आता तरी बोल अक्षय. हीच वेळ आहे आता. कधी बोल अक्षय. अक्षय, से समथिंग. चल अक्षय, चल. घाडगे घाडगे सोन्या चांदीचे वाडगे. हो, अरे वजे काका तुम्ही? मनोहर प्रभूणे, चक्क वेळेच्या आधी. हो, माझ्या पुतणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. या बाबतीत हलगर्जीपणा करून चालत नाही. बरं चला जायचं. चला चला चला. हो, चला चला. नमो प्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. ओम शांति शांति शांतिः. प्रत्येकाची स्वतंत्र बेडरूम असेल. आणि शिवाय हे ज्वेलरीचा व्यवसाय म्हणजे सोन्या चांदीशी संबंध. आमच्यासारख्या आयुष्यातून रिटायर्ड झालेल्या माणसाला हे म्हणजे काय हो, गडगंज श्रीमंती वैभवच नाही का? नाही नाही, म्हणजे हे माझ्या मुलीच्या म्हणजे पुतणीच्या पोटची नसली म्हणून काय झालं, माझ्या मुलीसारखीच माया केली ना. तिच्या सुखासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. हो चला. हो चल. तू आता गरज नसताना उघडली नाहीस तरी चालेल, पण या घरात अमृताचं लग्न जमू दे. सोन्याचं हँडल लावीन तुला. हा चल. ज्येष्ठांचे शुभाशीर्वाद.
का अण्णासाहेब? हो या वजे, परवानगी कसली विचारताय? या. या, बसा. अहो, आमच्या घरातली सगळी लग्न जुळवणाऱ्याला नाही म्हणायची हिंमत आहे का कोणाची? बरं अण्णासाहेब, हे मनोहर प्रभुणे. नमस्कार. बस बस. मी यांच्याविषयी तुमच्याशी बोललेलो आहेच. अत्यंत सज्जन माणूस. यांची पुतणी वा, सर्व गुणसंपन्न आहे. रूपाने उजवी, सगळ्यात तरबेज, आणि असं असूनही सुशील. हो, कलागुण आणि मनमिळावू स्वभाव याचा संगम आहे ती. जणू काही या घरची धाकटी सून होण्यासाठी जन्माला आलेली. अण्णासाहेब, तुम्ही फोटो बघता ना? माई, तुम्हीच बघा. माझी बच्ची हिच्यापेक्षा कितीतरी उजली आहे. विचारतंय कोण आपल्याला? आम्ही काय सांगितलं तर आपलं तेच. उद्या सगळं बिघडलं ना तर मग म्हणू नका अगो बाई आमची निवड चुकली असं नका म्हणू. वसुधा, यांच्या निवडीवर शंका आहे का? आणि अगं, जसं आम्ही आमच्या सुनांना गुणदोषांसकट स्वीकारलंय ना, तसं तुम्ही स्वीकारा. माई, फोटो तुम्हीच बघा. शेवटी सगळ्या सुना तुमच्या हाताखालतीच येणार आहेत. मला आणि मृदुलाला पसंत आहे असं समजा. अगं बाई, तुला न विचारताच मी सांगितलं. नाही अहो, तुम्हाला पसंत आहे ना? अगं, पण ती तुझी सून होणार आहे. हो, अक्षयला एकदा. सुनबाई, मगाशी झालं तेवढं पुरे झालं. आम्हाला मुलगी पसंत आहे. अर्थात आधी पाहिल्याशिवाय 100% होकार कळवू नका. उद्याच येतो आम्ही तुमच्याकडे मुलीला बघायला. हो हो हो, केव्हाही. म्हटलं नव्हतं, घाटगेंच्या घरात माझ्या शब्दाला सहसा डावललं जात नाही. गाडग्यांच्या तोलामोलाचं स्थळ असेल ना तर नक्कीच. नाव काय म्हणालत मुलीचं? अमृता. अमृता प्रभुणे. हा खडा खोटा आहे. काय? हा पाचू नाहीये. म्हणजे जे बेबी आत्या, प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं नसते ना. अगं काही काय बोलतेस? अगं हा पाचू आहे अमृता. अगं हा पाचू काय, मला वाटलेला हा ग्रीन झिरकॉन तरी असेल, पण तोही नाहीये. झिरकॉन बिरकॉन नाही 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 बाई, मला ना या झिरकॉन फिरकॉन मधलं काही कळत नाही. मी खरं सांगते तुला. हे बघ, ऐक ना, मला कळेल असं काहीतरी सांग. हा, म्हणजे मला माहितीये तू खडे तज्ञ आहेस, पण आमच्यासारखं सामान्य माणसाला यातलं काही कळत नाही बाई. आत्या, त्याला जेमॉलॉजिस्ट असं म्हणतात. काय म्हणतात? जेमॉलॉजिस्ट.
एनिवे मुद्दा हा आहे की हा खडा पाचू नाहीये. नाही ग, असं नको म्हणू ग. अगं खरं तेच सांगते मी आत्या. कुणीतरी खोटा खडा तुझ्या गळ्यात मारला. अगं नाही नाही, शक्यच नाही अगं. अगं नाही नाही, हा चांगला चांगला 5,000चा आहे. पण मी या खड्यासाठी 555 रुपये दे. किती? 555. आणि ते सुद्धा बेमालूम पॉलिश केल्याबद्दल. सॉरी आत्या, पण तू ज्या कुठल्या माणसाकडून तो घेतलेला आहेस ना, त्यांनी ठार फसवलंय तुला. नाही 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 नाही, शक्यच नाही ग, शक्यच नाही. माझी फसवणूक होणं शक्यच नाही अगं. ही अंगठी आहे ना, मी घाटगे अँड सन्स मधनं घेतलीये. हा, आपण एक काम करूया, त्या दुकानात जाऊया आणि तिथेच हा खडा पाचू नाहीये हे सिद्ध करून नाही दाखवलं ना, तर नाव लावणार नाही अमृता प्रभुणे. घाटगे अँड सन्स काय बघतेच. अहो जरा लवकर चला ना, उशीर होतोय. अगं अगं अमृता, त्या लोकांना एवढं धारेवर धरण्याची काय घाई करतेस तू? हा, ही रिक्षा आहे, रिक्षा, विमान नाहीये. बेबी आत्या, परंपरा आणि विश्वास या शब्दांशी खेळून लोकांची फसवणूक करणारी माणसं कोण आहेत ना, हे बघायचंच आहे मला आज. हो का? हो, मग चला. ए बाबा, चल रे बाबा, लवकर चल, चलो जल्दी. अजून एका पेढीवर दरोडा. काय लूटमार माजवली आहेत तुम्ही? अण्णा, मी तुम्हाला केव्हापासून सांगतोय आपल्याला सुद्धा सीसीटीव्ही बसवायला पाहिजेत, पण तुम्ही ऐकतच नाही माझं. अरे काय पण, अरे काय बोलतोय हा? आणि काय रे, आपलं दुकान काय दुमजली आहे का रे? हे इथे सुरू होतं आणि इथेच संपत. आणि अण्णा आहेत ना आपले सीसीटीव्ही. म्हणजे अण्णा, मला असं म्हणायचं होतं की तुमची नजर खूप बारीक आहे हो, तुमच्या नजरेतून काही सुटणार नाही. देवदत्त, डोळ्यात तेल घालून मुलांच्या हालचालीवर नजर ठेवेल असं काही यंत्र आहे का? एकदम रागावून बोलू नकोस ना तू त्यांच्याशी. हा, सांगते तुला. हा, जा. या 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 या. नमस्कार 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 नमस्कार. बसा बसा बस बसा. बोला, काय सेवा करू आपली? आम्हाला एक अंगठी विकायची आहे. हो हो हो. जरा बघून सांगाल का किती किंमत होईल? आणि जरा नीट बघा, कारण अस्सल पाचू आहे. हो, पाचू आहे. पाचू वगैरे नाहीये, खोटा खडा आहे हा. अहो पण कसं शक्य आहे? नाही म्हणजे आम्ही आमच्या नेहमीच्या दुकानातून घेतलेला आहे. अहो, तुमच्या माहितीतले जे कोणी आहेत ना, त्यांनी तुम्हाला फसवलंय. म्हणूनच म्हटलं ना की एखादा दागिना हवा असेल ना की लोक आमच्याचकडे येतात. अहो पण तुम्हाला नक्की खात्री आहे की हा पाचू नाहीये? अहो, गेली 15 वर्ष हेच काम करतोय मी. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला कुणीतरी ठगवलंय. अरे बाप रे, मग आता काय करायचं आम्ही? आता काय करू म्हणजे? पोलिसात जा, तक्रार करा. हे असले भुरटे चोर असतात ना, म्हणून इतर सोनार हे बदनाम होतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा आणि त्याच्या विरोधात तक्रार करा. अगदी बरोबर बोलतात. हे म्हणजे पोलिसात तक्रार करायलाच हवी. फक्त तक्रार तुमच्या विरोधात करायची आहे का अख्ख्या घाटगे अँड सन्सच्या इतकं सांगा. हो, काय बोलताय काय तुम्ही? योग्य तेच बोलतेय. आता रिसीट दे. ही रिसीट, ती अंगठी तुमच्याच दुकानातून घेतलेली.
हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी बघतो सगळं. ए श्याम्या, काय दादा? 2 फुल स्पेशल चहा सांग यांच्यासाठी. जा. हो हो. अहो चहा कसले सांगताय, पाणी द्या आता, पाणी. पाणी पाणी. हे बघा, चहा सांगून जर तुम्ही तुमच्या चुकांवर पांघरूण घालणार असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. आणि बरोबर म्हणालेलात तुम्ही, तुमच्या सारख्यांमुळेच इतर ज्वेलर्सचं नाव बदनाम होतं. अहो, ग्राहक किती विश्वासाने डोळे झाकून वस्तू घेतात आणि तुम्ही असे खोटे खडे गळ्यात मारता. हे बघा मी काय सांगतो, माझं जरा ऐका. तुम्ही बसा ना आधी. तुमचंच ऐकून पोलिसात जाण्याचा निर्णय घेतलाय आम्ही. आत्या, शास्त्रीनगर पोलीस स्टेशन इथून जवळच आहे. आपण तिकडे जाऊन या सगळ्यांचीच कंप्लेंट करूया. बघा मी काय सांगतो, माझं ऐकून तर घ्या. हे काय म्हणताय? हे बघा, आमच्याकडून गिऱ्हाईक फसवलं जाणं शक्य नाही. परंपरा आणि विश्वास याचं दुसरं नाव आहे घाटगे. परंपरेचं मला माहित नाही, पण तुमच्या दुकानात विश्वासाला नक्कीच तडा जातोय. अगं जातोय काय, गेलाय. हे बघ, सांग त्यांना. तर ही अंगठी तुमच्याच दुकानातून घेतली आहे. ती आहे रिसीट आणि त्यांनी कबूलही केलेलं आहे. अनंत, मी काय म्हणतो, नक्की हीच आहे ना ती अंगठी जी तुम्ही आमच्या दुकानातनं घेतली? अहो म्हणजे काय? हे म्हणजे मला म्हणायचंय की नाहीतर ती अंगठी असायची दुसरीकडेच आणि तुम्ही वेगळीच अंगठी घेऊन येऊन इकडे. नाही हो, तीच अंगठी आहे. ही अंगठी आपल्या दुकानातली आहे. अंगठी आपल्या दुकानातली आहे. अण्णा, आपला घाडगे आणि संस्था ट्रेडमार्क GS आहे. आपल्याच दुकानातून गेली. पायलट आम्ही खरं बोलत होतो की नाही? बघा ताई, हे बघा, मी अण्णा 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 अरे शामू, पाणी. ए शामू, पाणी. या सावकाश. श्यामू, कोणाला येऊ देऊ नको. बरं वाटतंय का? हे बघा, जे झालंय ते योग्य झालेलं नाहीये. घाडगे अँड सन्सच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया. अहो पण आमचं नुकसान झालंय त्याचं काय? हे बघा, तुमचं जे काही नुकसान झालं असेल ते भरून द्यायला आम्ही तयार आहोत. हवं तर तुम्हाला दुसरी अंगठी देतो आम्ही. नशीब माझं. अहो माझ्या भाचीला या खड्या बिड्यांबद्दल माहिती होती म्हणून, नाहीतर मी जिवंत असेपर्यंत मला कधी समजलंच नसतं. बाप रे, नाव मोठं आणि लक्षण खोटं. नाही, तुम्हाला अद्दल घडलीच पाहिजे. चल ग चल, पोलिसांकडे चल. यांचं काही खरं नाहीये. चल पोलिसांकडे चल. अगं चल तू. अगं ऐक इकडे. काय ऐक? थांबायचं कशासाठी? चल तू चल आधी. त्या थांब प्लीज, ऐक माझं. आता कुठे गेला तुझा इतक्या वर्षांचा विश्वास? आजवर आपण यांच्याकडूनच दागिने घेतलेले ना. कधी खोट निघाली त्या दागिन्यांमध्ये नाही. आणि आज एकदा तुला कोणत्या वस्तूत चूक दिसली तर तू अगं पण आत्या ऐक,
ते दागिना परत घ्यायची तयारी दाखवतायत ना, आणि तेही नको असेल तर ते पैसेही परत करतील. महत्वाचं म्हणजे ते आपली चूक ऍक्सेप्ट करतायत. तुम्ही या इकडे बसा. आणि आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी जर चूक केली तर त्यांना आपण सेकंड चान्स देतो ना, यालाच विश्वास म्हणतात ना. ज्यांनी चूक केली आहे त्यांना शिक्षा करणं खूपच इझी असतं ना, पण त्यांना मोठ्या मनानं माफ करणं तितकंच अवघड. आणि आता हे प्रकरण दुकानाच्या बाहेर नको जायला. ही अंगठी रिप्लेस केली. रिप्लेस म्हणजे काय? करायलाच हवे रिप्लेस. आता बघतेस काय? चला परत कधी येणार नाही. आज ह्या मुलीमुळे घाडगेंची अब्रू राखली गेली तर इतक्या वर्षांची मिळवलेली प्रतिमा धुळीत मिळाली असती. अण्णा थोडं बोलायचंय तुमच्याशी. गाडी काढ. हो पण मला खूप महत्वाचं. गाडी काढ. आनंद, हा, तुम्ही तिघेही मला रात्री बैठकीत भेटा. कसं घडलं याचा सोक्ष मोक्ष मला लावलाच पाहिजे. माई, छान छान. भाग्यश्री, किती वर्ष झाली ग तुझ्या लग्नाला? 3च का? छान. नाही, तुझ्या लग्नात तुझ्या आईनं आम्हाला सांगितलं होतं हो, आत्ता काय आमच्या मुलीला येत नाहीये पण शिकेल हळूहळू. अगो पण हळूहळू म्हणजे कधी हे विचारायचंच विसरले की काय? राहू दे, आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. हा, तू दुसरं काहीतरी काम करायला जा. मृदुले, पुरण घाटतेस ना, त्यात थोडेसे जिरासा तांदूळ घाल हो, म्हणजे पुरण घट्ट होईल. नाही, तू करतेस तसं नेहमी, पण भरोशाच्या म्हशीला टोणगा असं नको व्हायला, हो की नाही? माई, आपण पूजेच्या दिवशी नेहमीच पुरणाच्या पोळ्या आणि पुरणाच्या त्या करंजा वगैरे करतो.
मला नाही आवडत नेहमी नेहमी काय तेच तेच. पण तेलपोळी गुळपोळी केली तर हा माई. वहिनी असं काय करताय? आपल्याकडची रीतच आहे ना ही. चला निदान आमच्या धाकट्या सुनबाईंना तरी माहितीये रीत भात काय आहे ते, नाही का? इतर वेळेला धर्मशाळा काय आणि घाडग्यांचं घर काय एकच. अगं भाग्यश्री, अगं लग्नाआधी 4 पुस्तकं कमी वाचली असतीस आणि हे शिकलं असतीस ना तर बरं झालं असतं. आता आजी सासऱ्यांना काय सांगू मी की रोज फोडणी जाणं हे अगदी नेम असल्यासारखं करतेस तू काय? म्हणूनच म्हणतेय अनोळखी घरातली एखादी मुलगी सून म्हणून आणायची या घरात. नाही म्हणजे एकमेकींचा वाण नको ना लागायला. अरे देवा, ह्याचा विचारच कधी केला नाही ग मी. आता तुला ह्या घरात सून करून आणली ना तेव्हा सुद्धा काही गोष्टींचा विचार करायचं राहूनच गेलं. विचार केला गेला नाही की तुझे दोष झाकले होते. माहित नाही बाई. आता बघूया ना नवीन सून कशी येते ती. चांगली आहे की फटकळ आहे. चाणाक्ष आहे की बिंडोक. निरंजन, मधुरा, अरे कुठे आहात सगळे? बाहेर या बघू. तू थांब ग इथेच. निरंजन, मधुरा, अरे आहात तसे या. अरे या विजयी वीराचं स्वागत कोणी करणार आहात की नाही? निरंजन, अरे काय झालं काय दादा? अरे काय झालं काय नाही झालं ते विचार. हे घे. हा हा बरं मला सांग, हे का आणले असतील? कुठून आणले असतील सांग बघू. गोखले रोड, नौपाडा. मग आता इतक्या लांबचा वळसा मी का घातला असेल सांगा बघू. हा अरे काय करणार, दिवसच तसा होता. सोनियाचा दिवस आजी प्रभूने पाहिला. भाऊजी, अरे 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 काय उकडते, पावसाळा का उन्हाळा तेच कळत नाही. भाऊजी, अहो नेमकं काय झालंय सांगाल का? सांगणार, सगळं सांगणार. आधी तू अमृताला बोलव. कुठे गेली ती? अमृता, ए अमृता. भाऊजी, अमृता बेबी वन्सन बरोबर घाडग्यांच्या दुकानात गेलीये. म्हणजे लग्न ठरल्याचं तिला आधीच समजलं की काय? दोघी जणी कसला तरी वाद घालायला गेल्यात तिकडे. अरे काय, लक्ष्मी दारात कुंकू लावायला आले आणि तुम्ही पत्ता बदलून दुसरीकडे जाता म्हणजे काय? हे असलं अजिबात चालायचं नाही. अरे दादा तू काय बोलतोस, मला काही कळत नाहीये. काय काही कळत नाही. अमृता त्या दुकानात गेली म्हणजे काहीतरी कारण असणार ना. आणि हे बघ दादा, अमृता ना सारासार विचार करणारी मुलगी आहे. ती सहसा चुकत नाही. आमचं चुकलं. स्वतःचं लग्न न करता तुझं बेबीचं शिक्षण, लग्न सगळं करून दिलं. तुम्हाला जास्त महत्व दिलं. तुमचं सुख पाहिलं आणि आता पुतणीच्या सुखासाठी झटतोय तर चुकलं. अरे पण दादा जरा गप्प बसा ना, का उगाच विषयाला फाटे फोडताय? पाणी घेऊन येते. बाई 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 बाई, काय मेला तो रिक्षावाला. कासव बरं आपला हळू हळू
अगं बाई दादा, अरे पेढे आणले, काहीतरी खास बातमी आहे वाटतं. अरे बदली पाणी. अरे दादा, काय झालंय? अगं बेबी, इतका वेळ का लागला तुला यायला? अरे तुझ्या लेकीची दृष्टच काढायला हवी हो. अरे त्या घाटक्यांच्या तोंडाला फेस आणला नाही ना. दिवसात तारे चमकले असतील त्यांच्या डोळ्यासमोर, हो की नाही ग? हो, तारेच चमकवा त्यांच्या डोळ्यांसमोर आणि आमच्या नजरेसमोर अंधार. आणि फेस त्यांच्या नाही, आमच्या तोंडाला येणार आहे. ज्या घाडग्यांच्या दुकानात जाऊन तुम्ही तमाशा करून आलात ना, त्या घाडग्यांच्या धाकट्या नातवाशी मी अमृताचं लग्न ठरवून आलोय. कुठे गेला ग? खालती जाऊन येतो म्हणाले. अहो मला तर काही कळतच नाहीये. नाही म्हणजे भाऊजींनी इतक्या झटक्यात केवढं मोठं स्थळ आणलं नाही अमृतासाठी. आणि ही पोरगी त्यांच्याशीच भांडून आलीये. आता तिला बघायला आल्यावर त्यांच्या लक्षात येईलच ना की हीच ती मुलगी आहे म्हणून. आणि त्यांना कौतुक वाटेल की दागिन्यांची पारख असणारी मुलगीच त्यांची सून होणार म्हणून. अगदी बरोबर बोललास दादा. म्हणजे त्या घाडग्यांना आता दिसून येईल खरा हिरा कसा दिसतो ते. कारण हा असला अनमोल हिरा शोधून सुद्धा सापडायचा नाही. आता हे कशासाठी? बरोबर, अमृतासाठी. अरे पण दादा, एक मिनिट. मधुरा, आज जेवणात गोड काय केलंय? हा म्हणजे अमृताला आवडते ती शेवयांची खीर केलेली असणारच. आता तुम्हीच सांगितलं होतं ना, आज सगळे पदार्थ अमृताच्या आवडीचे करायचे. हे बघा, हा, ती शेवयांची खीर तिने या चांदीच्या वाटीतून प्यावी अशी इच्छा आहे माझी. नाही काय, ते स्टीलच्या भांड्यातनं खाण्यापिण्याचे तिच्या सवयी आता बदलून टाका. कारण गाडग्यांच्या घरामध्ये रोजच्या जेवणात सुद्धा चांदीची भांडी वापरत असणार. अरे चा, पण उत्सव मूर्ती कुठे आहे? हा, अमृता, बाळ अमृता, अमू, अमू. काय ग, असा चेहरा पाडून का आली आहे? नाही, म्हणजे मी समजू शकतो की माहेर सोडून जाताना प्रत्येक मुलीला भरून येतच. नाही, पण आम्ही काय तुझी पाठवणी उद्याच्या उद्या करणार नाही आहोत. बघ, याचा पण चेहरा पडलाय. काही काळजी करू नकोस. अगं, थाटामाटात तुझं लग्न लावून देणार. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं तुझ्या मनासारखं होणार. सुरुवातच माझ्या मनासारखी झाली नाहीये काका. अहो, तुम्ही मला न विचारता एखाद्याला परस्पर कमिट कसं करू शकता? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही एकदा मला विचारलं असतं, मी तुम्हाला माझं मत सांगितलं असतं. माझ्या आयुष्याचा इतका मोठा डिसिजन तुम्ही बाहेरच्या बाहेर आणि परस्पर घेतलात. बरोबर आहे. तुझ्या भल्याचा विचार करत असताना मी हे विसरूनच गेलो की मी तुझा सख्खा बाप नाहीये. त्यामुळे तुझ्या आयुष्याचा निर्णय घेणारा मी कोण? आणि तो निर्णय किती तुझ्या फायद्याचा असला तरी तू कधी लग्न करावं, कुणाची लग्न करावं, कसं लग्न करावं हे मी कोण ठरवणार?
हे काय आहे, मला आपलं वाटलं की हे असलं श्रीमंत स्थळ आपल्याकडे 7 पिढ्या सुद्धा चालून यायचं नाही. म्हणजे जी श्रीमंती आपण नाटकात सिनेमात बघतो ना, ती ही मुलगी स्वतः पाहणार, अनुभवणार. काका, लग्न करून सेटल होण्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी असतात जगात. मला करिअरवर फोकस करायचंय काका. मला जेम्स अँड ज्वेलरीचा कोर्स करायचाय. किती स्वप्न बघितलेली मी. हे बघ बाळा, हे असले महागडे कोर्सेस करण्यापेक्षा महागडं आयुष्य जगण्याची स्वप्न बघ. त्यातच तुझा फायदा आहे. हो पण काका. पण काय? पण काय? बरोबर बोलतायत ते. अगं, इतकी सोन्यासारखी संधी का सोडतेस तू? तुला कळतंय का तू कुणाची सून होणार आहेस? ते घाडग्यांची सून होणार आहेस. अगं, ज्यांच्या नावाचा विचार आपण स्वप्नात सुद्धा केला नसताना त्यांच्याशी तुझं नाव जोडलं जाणार आहे. आणि हे बघ काका, जे काही करतायत ना ते आपल्या भल्यासाठी करतायत. मोठेत ते, तेव्हा तू त्यांच्याशी वाद घालायचा नाहीयेस. मोठेत म्हणजे भल्याचाच निर्णय घेतील असं नाही ना? अमृता, मधुरा, भरल्या ताटावर वाद नको आता. तू जेवून घे. मला जेवायचं नाहीये. अमृता. अगं भाऊजी अहो, असं काय करताय? भाऊजी, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो, लहान आहे ती, रागाच्या भरात बोलली असेल काहीतरी. हवं तर मी माफी मागते तुमची, पण हे असं भरल्या ताटावरून नका उठू भाऊजी. अगं, माझी अमूच जेवली नाही तिथे मी काय जेवू? अहो भाऊजी, एवढं सगळं घडत असताना तू एक शब्दही नाही बोललास. हा, मला सांग त्याने काय फरक पडला असता? अरे, तुझे आजोबा लेफ्ट राईट फायरिंग करत होते आणि तू. म्हणूनच मी गप्प बसलो होतो. म्हणजे किंवा मला सांग, तुझ्या डॅडचे 7-8 वाक्य, आमच्या अण्णांचे 15-20 वाक्य, शर्मिष्ठाची 1-2 वाक्य, किती झाली वाक्य? 25-30 वाक्य इथेच झाली. त्याने माझ्या एका छोट्याशा वाक्याने काय फरक पडला असता? हा, सिच्युएशन आणखीन कॉम्प्लिकेटेड झाली असती. मला एक सांग, तू जर लॅपटॉपवर सगळ्या फाईल्स एकाच वेळेस ओपन केल्या तर लॅपटॉप हँग होईल की नाही? अरे, पण तेव्हा नाही, मग ऍटलीस्ट नंतर तरी बोलायचं होतं त्यांच्याशी. तेच मी तुला कधीपासून सांगायचा प्रयत्न करत होतो. हॅलो, मी अण्णांशी बोलायलाच गेलो होतो. अण्णा एका वेगळ्याच टेन्शन मध्ये होते. सो तू बोललास नाहीस ना, गप्पा बसलास आणि इथे माझं टेन्शन वाढवून ठेवले, त्याचं काय? एखादा व्हिडिओ डाउनलोड होत असताना बफरिंग सुरू असतं तेव्हा तुला तो पाहता येणं शक्य आहे का? नाही ना. अरे, पण त्याचा काय संबंध इकडे? अगं, माणसाच्या मनाचं पण तसंच असतं. त्यांच्या मनात दुसरं काही सुरू असेल ना, तू कितीही आरडाओरडा करून काहीही सांग, ते त्यांना ऐकायला जात नाही. म्हणून योग्य वेळी मी त्यांना सांगणार आहे की मी त्या मुलीशी लग्न करणार नाहीये, मला मुलगीच बघायची नाहीये. जस्ट बिलीव्ह मी. एक्झॅक्टली. मग हे सगळं सांगताना मला ऐकायचं होतं. हो, पण मी सांगितलंच नाही तर तू ऐकणार कशी? सो गो राईट नाव, सांग आत्ताच्या आत्ता. ठीक आहे, जातो. पण तो तरी थोडा वेळ थांबावा लागेल आमचं बोलणं ऐकण्यासाठी. का? आत्ता काय इश्यू आहे? खाली मोठ्या माणसांची बैठक सुरू. सो व्हॉट? मोठी माणसं बोलतायत, मला तिकडे जायला परवानगी नाही आहे. अरे, असं शुंभासारखे गप्प काय बसलात? मी तुमच्याशी बोलतोय. ही एवढी मोठी चूक होऊच कशी शकते? अहो अण्णा, आता चूक झालीये म्हटल्यानंतर. चूक झाली हे तुम्हाला नको सांगूस. ती चूक कशी झाली आणि कोणामुळे झाली याचा जाब हवाय मला. अण्णा, मी काय म्हणतो, आपल्याला सप्लायरशी बोलायला हवं. हा माल कसा, कुठून आला आणि अजून असे किती खडे शिल्लक आहेत हे आपल्याला चेक करायला पाहिजे. दादा,
तुझी तब्येत बरी आहे ना? घाम केवढा आलाय तुला? हा? हे घे. अरे मी बरा आहे रे. काय रे आनंदा, तू या भानगडीत कशाला पडतोयस? मी आहे ना. बाबा तुम्ही आहात, पण मला अण्णांचं फ्रस्ट्रेशन सहन होत नाही. अरे बाबा, पण ही चूक माझ्याकडूनच घडली ना, मग मी निस्तरतो ना. मी हयात असेपर्यंत निस्तर म्हणजे झालं. गजाननाची कृपा, त्या मुलीच्या समजूतदारपणामुळे आज आपण वाचलो. त्या मुलीने माघार घेतली नसती ना, तर यावेळी तुरुंगाची हवा खात बसलो असतो. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. खरंच लग्नाची बोलणी चालू आहे. त्या मुलीचे काका आले होते आणि त्यांच्या समोर हे घडलं असतं तर काय झालं असतं? बाहेर तोंड दाखवायला जागा नसती उरली आपल्याला. एक लक्षात ठेवा, गाडगेंचं नाव मोठं आहे. त्याला कलंक लागेल असं जर कोणी वागलं तर त्याला माफी नाही. मग तो दिनकर असेल, नाही तर अक्षय, नाही तर आणखीन कुणी. आपल्या नावाचा आदर न राखणाऱ्याला इस्टेट इथून बेदखल केलं जाईल. अण्णा चहा नकोय. चहा नकोय. या केवळ पोकळ धमक्या नाहीयेत. अण्णासाहेबाचा शब्द आहे. पुरुषांचं बोलणं चोरून ऐकणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्यालाही माफी नाही. प्रॉपर्टीतनं बेदखल करणार आहेत म्हणे. उद्या हाकलून पण येतील घरातून. त्यांचा काय नेम? आणि आमच्या एकट्या यांच्यावर ओरडले कशासाठी? यांची एकट्याची चूक आहे? आमच्या यांची एकट्याची चूक आहे? दुकानात सगळेजण काम करतात ना, मग ओरडा कोणी खायचा? सगळ्यांनी की आमच्या एकट्या ह्यांनी? हेच बाकी होतं ग बघायचं, फक्त हेच बाकी होतं बघायचं. एवढ्या मोठ्या घरातनं हा लग्न करून आम्हाला ह्याच्यासाठी पाठवलं या घरात, ते हे ऐकण्यासाठी. हेच बघायचं राहिलेलं होतं. आत्ताच पाठवा ना म्हणू, आत्ताच पाठवा ना या घरातनं बाहेर. जातो आम्ही. आत्ता? आई तुम्ही आत्ता कुठे जाणार? माहेरी. माझ्या माहेरचे दरवाजे ना माझ्यासाठी 7 उघडे आहेत आयुष्यभर. जोशांना त्यांच्या मुली अजून जड नाही झालेल्या आणि कधी होणारही नाहीत. हो हो, एक अख्खा मजला माझा आहे, कोणी राहत नाही तिकडे. माझ्या नवऱ्याला घेऊन जाईन तिथे आणि राहीन पोऱ्यात. नाही नाही, हे तुम्ही दोघे एक लक्षात ठेवा. आम्हाला जर घरातनं बाहेर काढलं ना तर आमचं उत्तम निभावलं जाऊ शकतं. तुमचं काय होणार त्याचा विचार करा. का? कारण या घरात सगळी सत्ता चालते ती कोणाची? फक्त अण्णा साहेबांची. काय बरोबर की नाही मृदुला? मी काय म्हणतो, तू जरा नको आणि मी जरा नको, कारण तू कधीच काही बोलत नाही, सगळं गपचूप सहन करतेस. आता मला सांग, तुझ्या मुलासाठी आता सून आणणार आहेत घरात. हा, तुला विचारलं कशी सून हवी आहे बाई तुला? तुझ्या मनात काय आहे? कोणी त्याची दखल घेतली नाही का? कारण प्रमाण कोणाचं इथे चालतं तर फक्त अण्णा साहेबांचं. हो ना? हो. वसुधा, माझ्या कानावर असं आलंय की आजकाल तुझं मन रमत नाही आपल्या घरात. माहेरची आठवण येते का ग? बाई आहे म्हटल्यावर साहजिकच आहे ना ग, माहेरची आठवण येणारच. आणि काही बायकांना त्यांच्या माहेरी इतकं स्वातंत्र्य असतं, इतकी बोलण्याची मुभा असते की त्यांना सारखी माहेरची आठवण येते. नाही का ग मृदुले? तुझंही तसंच झालंय का ग? नाही म्हणजे
तुझं मन मोकळं करण्याकरता इथे कोणीच नाही ना ग. मी काय म्हणते, उद्या सकाळीच की नाही? अगं उद्या सकाळी कशाला, तू आत्ताच फोन कर ना तुझ्या माहेरी, म्हणजे अख्खं जोशी कुटुंब तुला न्यायला येईल. आणि तुझ्या माहेरी तो तुझा वरचा मजला आहे ना, तिथे जाऊन राहा. हो, खुशाल राहा आणि अजिबात परत येऊ नकोस. चला, पण तू इथून जाणार म्हटल्यावर माझा मोठा प्रश्न सुटला हो. अगं माझा जो शाही हार आहे ना, तो कुणाला द्यायचा, तुला की मृदुलेला? पण आता तू इथून जाणार म्हटल्यावर प्रश्नच मिटला ना. तो हार मी मृदुलेला देईन हो, आणि हिऱ्याची अंगठी भाग्यश्रीला. मृदुले, जा बघू, तिला सुटकेस काढून दे. देऊ दे ना. घाडग्यांच्या घरात बायकांचा आवाज कधीही चढत नाही, आणि हे कधीही आतताईपणे निर्णय घेणार नाहीत याची मला पूर्ण खात्री. मी बोलेन ह्या विषयावर त्यांच्याशी. तोपर्यंत मूग घेऊन गप्प राहायचं. काय? भाग्यश्री, काय माई? अगं आज काय सगळ्यांना हातावरच जेवायला वाटणार आहेस का? ताटं घ्यायची की नाही? हो, घेतेच. हा, फोन करतेस की आमच्या बरोबर जेवायला थांबतेस? बरं वाटतंय का आता? हा, एका झटक्यात सगळा ताण कमी झाला बघ. आणि मनावर जो ताण आहे त्याचं काय? इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, तुमच्या चेहऱ्यावरच्या रेषेकडे बघून सुद्धा मला कळतं हो तुमच्या मनात काय चाललंय ते. सांगा ना, काय झालंय? का लपून ठेवताय माझ्यापासून? घरात कोणी काही सुद्धा मला सांगत नाही. माझ्या जीवाला मात्र नसता घोर. कुठल्या तोंडांनी सांगतील? पाचो सांगून खडा विकलाय गिऱ्हाईकाला. काय? आज हरलो ग मी. अहो, आज पहिल्यांदाच माझ्याच दुकानात येऊन मला कुणीतरी ऐकवलं. तुझ्या समोर माझे हार कबूल करायला मला काही वाटत नाही, पण खंत याच गोष्टीची वाटते की एवढं मिळवलेलं नाव एका क्षणात धुळीला मिळवलं असतं ना. असे पराक्रम आहेत मुलांचे. तू नेहमी मला सांगत असतेस ना, कारभार मुलांच्या हाती का नाही सोपवत. कळलंच तुला. माझा कुणावरही विश्वास नाही आता. अगं यांना सगळं आयतं मिळालंय ना, त्यामुळे किंमत नाहीये त्याची त्यांना. मला त्या मुलीचं कौतुक वाटतं. एकाच वेळी धीटपणा आणि समजूतदारपणा दाखवला तिने. एखाद्याची चूक शोधून काढणं आणि त्या चुकीबद्दल त्याला माफ करणं, दोन्ही जमलं तिला. अशी मुलगी हवी घरात, जी सगळ्यांना समजून घेईल. त्यांना त्रास होतोय. मला होत नाही का? तो तुझा तू ओढून घेतलायस. माई, मी हे बघ, एक माणूस तुम्हाला आयुष्यभर झाडासारखी सावली देतोय आणि तुम्ही मात्र त्याच्या काळजावर करवती चालवताय सारख्या सारख्या.
मी करवत चालवतोय? त्यांच्या छातीत कळ आली, जवळजवळ अटॅकच आला त्यांना. माझ्यामुळे? तुझ्या एकट्यामुळे असं म्हटलंय का मी? अक्षय, तुमच्या सगळ्यांच्याच वागण्यानं दुःखी झालेत ते. मी अजून काही बोललो पण नाहीये. मला त्यांच्याशी तू बोलून बोलून काय बोलणारेस ना हे मला चांगलंच ठाऊक आहे बा. अक्षय, त्या तोकडे कपडे घालणाऱ्या आणि तितकीच बुद्धी असलेल्या मुलीचा नाद सोड आणि उद्याच्या मुलगी बघायला येशील ना तेव्हा कोरी पाटी घेऊन ये. उद्याची मुलगी बरी असेल नक्कीच. माई काय एकदा असं वाटतं आपला अक्षय त्या मुलीत अजून गुंतायच्या अगोदरच एखाद्या संस्कारी सालस मुलीबरोबर त्याचं लग्न लावून द्यावं. आपल्या घराला शोभेल अशी मुलगी, जिला आपले संस्कार, आपल्या पद्धती सांगाव्या लागणार नाही, मुद्दामून पटवून देण्याची गरज भासणार नाही. पण नंतर असं मनात येतं, आजकालच्या कुठल्याच मुलीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. हा, आणि आजी तुमच्या दुकानात मुलगी आली होती भांडण करणारी, तिचं मारे तुम्ही करा हो कौतुक, पण अशी फटकय मुलगी नको आपल्याला आपल्या घरात. ऐकताय ना? अहो देवा, तुलाच रे काळजी आमची.